अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा हे गाव गाडा अन भलताच राडा अन गाव गाडा अन भलताच राडा गाव गाडा अन भलताच राडा दीडशहाण्यांचं अहो लई लई राडा. सरपंच तुम्हाला किती दिवस झाले मी म्हणतोय राव मला कामावर ठेवा कामावर ठेवा. का बरं तुम्ही मला कामावर ठेवा ना बरं. अरला का सुन्या तुला कामाला ठेवून काय करतो आता तात्या नाही वे कामा गाव आपल्या. मग असू द्या की तात्या काय कवर तुम्ही आता म्हातारी बैल रेसला पळवणार आहे. तात्याचं वय झालंय आता. अहो तात्या काम करल आणि हो त्याच्यावर मुकादम म्हणून राहील की. हा बरोबर आहे बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे का गाना तू म्हणतोय का म्हातारा झाली म्हणजे का आपल्याकडे त्यानं 15-20 वर्ष काढली आणि आता त्याला लगे हाकलून द्यायचं वय. हाकलून द्या असं म्हणलंच नाही मी. मग अहो आता तात्याचं वय झालं तात्याला जरा आराम करू द्या. त्याच्या जोडीला सुनील आला ना मेजर काम ह्यो करल आणि किरकोळ सरकोळ काम तात्याला करू द्या ना. कवर तुम्ही तात्याला राबवता. अहो ह्यो सरासर तुम्ही अन्याय करताय गरीब. अहो 10-15 एकर रान ते एकट्या तात्याच्या जीवावर तुम्ही लोडवर टाकले. सुनील आहे ना सुनील बीएससी अग्री झालाय. बीएससी अग्री आणि मग आणि ह्याची कधी बीएससी अग्री झाली. आला का काय सांगतो का ना तू ही बीएन 10वी नापास आहे. आता गावातलंच आहे का बाहेरचं आहे. अहो शिक्षणात तो 10वी नापास आहे मला माहिती आहे. पण शेतीच्या बाबतीत आहे ना बीएससी अग्रीला तो ऐकणार नाही. हा पाट टासायला लावा साऱ्या वडायला लावा बेन करायला लावा ऊसाची लागण करायला लावा ए टू झेड शेतीतली सगळे काम त्याला माहिती. आणि एखाद दिवस जर ट्रॅक्टर कुणाचा नाही मिळाला तर बैल कसा खांद्यावर नांगोर घेतो तसा नांगोर घेऊन रान सुद्धा नांगरतोय मी. आणि बघा बरं तुम्ही ही तब्येत कशामुळे 6 पॅक झाले कशामुळे हे लोकांचं असं बैल नाही मिळालं नांगोर उचलून उचलून ही तब्येत अशी झाली. या लय प्रामाणिक पोरग नाना घेऊन टाका कामाला उद्यापासून तू येऊन सुरुवात कर. असं बिना नानाचा निव्वळ पीक बरबाद आहे ती सगळी जळून चालला जळून तुमचा. अरे काय येडबेड झाला काय माझी पिकं बरबाद आहे ती वय कशी शानी ती वय. अरे गावात ह्या बाजीला नाद नाही आणि टनेजला सुद्धा नाद नाही. अरे 150 टन इकरी काढणारा एकमेव बाजीना नाही. आहे का कुणाचं 150 टन गेलेला सांग ना मला कुणाचं गेलाय 150 टन. कवा गेला तुमचा 150 टन ऊस. अरे गेला कुठला जाईल आता. काल तुला माहित नाही वे काय काल तू नव्हता काल इथं. हा तू ओढाल ती उसाला आपल्या मग ऊस तर नेला तसा दिसतोय असा. अरे तसाच म्हणजे अरे त्या टोळीला कळनाच गाना शेच कुठनं लावायचं कडच गावाना त्यांना. हा आता कशी कड गावल. अहो त्यात आईचं इतकं झालंय सगळं यालतार म्हणू नका काँग्रेस म्हणू नका गावात म्हणू नका डोक्यापेक्षा ऊसापेक्षा वर गेलंय ती. उसत दिसताना त्यातनं. आला का काय बोलताला का तुम्ही आबरू घालावता का माझी लाजा वाटते त्या कर तुम्हाला. तुम्ही माझे कार्यकर्ते आहेत का दुसऱ्याचे. अहो नाना तुमचंच कार्य करताय म्हणून तुम्हाला चांगला सल्ला देतोय. अरे ऊस कसा दांड्याचे दांडे त्यामुळं आबरू घालवायची नाही. हो ती जाऊ द्या. ही बघा कशी काय भेंडी लावली. भेंडी राव नाना एक नंबर आली राव. आणि येडे का काय ह्या भेंडीचं उत्पन्न आहे का नाही. हा हे बाजीनं ना तुला नोटा मोजून दाखव तू 2.5 लाख रुपये काढणार. 2.5 लाख हे एवढे 4-5 लाख रुपये तुला कळेल. पट्टी आली का नाही प्रत्येक पट्टीची पावतीच दाखवतो तुम्हाला. वाघांनो नाद करताय वर माझा. ना एवढं तुम्ही 4-5 2.5 लाखाचं उत्पादन काढताय मग तुमची गरिबी का हटा ना. अरे काय करतो या पैर माग पोरांची शिक्षण चालल्यात गाना घरचं हाय. आता तुला काय सांगायचंय पैसा किती लागतो. आता तुला योग तुझं नाही लगीन तुला पुरण बाळण काय करणार आहे तुला. का ऐका तुमची शेती 1 नंबर आहे. माझ्या लग्नावर येऊ नका. आलं लक्षात लग्नावर येऊ नका. दुसरा विषयावर बोला. दुसरा विषय हे जाऊन दे मग भेंडीचं चल सोडून दे विषय. चल तुला प्लॉट दाखवतो आपल्या मकाचा. काय बोलताय इंटरनॅशनल मका नावच दिलंय मी. होय नाद नाही करायचा. अरे ही भेंडी तर बघाच आणि आता मका दाखवतो तुला. कालवनापुरती भेंडी द्या बरं का झाल्या. अरे कालवण काय 3 दिवस दे तुला लगातार तुला भेंडी गाना कस काय मका आहे बघ. हा ही मका हा असली वय एवढीशी मका काय उपयोगाची असली म्हणतोय हिला. शर्टाला केली का. अरे तुझ्या डोक्यात फरक आहे काय.
लाखो करोडची मका ही शेरडाला केली का तोंड घेऊन बोलतय सरपंच हा ह्यातला 1 गुंठा माझ्या गाईला देता का हो? तात्या काय सध्या तिकडे वाय जरा बस जा. हे ऊन कसलंय ऊन. हा मकाला औषध मारलंच पाहिजे. गावात उगवायला लागले, टिकली पडती, काय करायचं. आव तुम्ही किती जरी औषध मारलं ना अक्षरशः ना सुन्या ह्यांचं खांदा येत ना जिजल्यात पंपान हा औषध मारून मारून. मग अरे काय ह्या नानाचा रानात इतकं गावताला हवरीत ना रान. आता औषध मारून पुढे गेला माणूस. आलो 2 दिवसांनी कंबर उड गावात. ना नका. तुमचं लक्ष आहे का वैयक्तिक राहणार? लका तुम्ही माझ्या बरं आलाय म्हणजे माझं काय गडी फेतवाय आलाय का गडी फितवाना नका रे नका गोरी गरीबाचा नका रे तळतळ घेऊ ना ना किडाळा पडून मरचाल तुम्ही. नक बघा अरे! माणसाकडे राव. तात्या हा. मी लोड दिलाय का हो तुम्हाला कधी? नाही नाही तुम्ही हा? आहे म्हणून काय एवढंच काम झालं पाहिजे तेवढंच झालं पाहिजे का ना तुझं तोंड सांभाळा तुला सांगतोय तात्याला विचार बरं विचार नाही 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 तुम्ही कधी त्रास दिला नाही. नाही ना नाही 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 सांभाळून घेतात म्हणून मी टिकलोय. आवत तुम्हाला सांभाळून घेण्याशिवाय पर्यायच नाही. आता गडी मिळतोय का मार्केट मध्ये तुम्ही जाता तात्या गेला ना 3-4 लाख रुपये उचल तुम्हाला अशी देत्याल आणि कामाला या म्हणत्याल तुमच्यासारखे. तुला का गप बस की. बरं असू द्या ना ना चांगला माणूस आहे. बर तात्या हा. तुमच्या गावाकडे येता जाता एखादी पोरगी असली तर बघा की आपल्या सुनीलला. चांगल्या पोरांना पोरगी द्यायला तर ह्याला कोण द्यायचं पोरगी. म्हणजे हो चांगलं नाही होय. बघितलं का ना कशी मला जिथे गावात नाव ठेवतात. नाही. तुमच्या संगतीला म्हणून नाव ठेवतात. नाही ऐक की म्हणजे आपली लायकी बघा ह्यांना सुद्धा माहित गेलंय झालंय की आपण चांगलं नाही ती नीट वाग जरा आला का. अरे सुनिया माझ्या बरोबर 2 दिवस येतोय इतर वेळी नीट वागतोय का जाऊ दे मरून तिकडं आला का हेक तात्याची पोरगी चाली डबा घेऊन. पुढे मात्र काळजी आहे बाबा. पोरगी अहो टायमीला खायचं नाना सुद्धा कोणी घालत नाही एवढा 15-20 एकराचा बागायदार. पोरगी माझी काळजी करते. डबा आणलाय जेवून घ्या. हा. मला कळत नाही का लवकर यायचं घरी जेवाय मला शाळेत जायला उशीर होतोय. बघ सिद्धी त्यांची काय चूक नाही बघ. त्यासाठी ना बांधिलकीत कुणाच्या कामाला राहायचं नाही आणि कधी कुठल्या मालकात उचल घ्यायचे नाही. माणसाला जेव्हा वेळ मिळत नाही कुठं पाहुणे रावल्याचं कुठं लगीन गावत नाही कार्यक्रम कुणाचा का करता येत नाही. अरे हो की पण का ना आता का मी का म्हणलं होतं का सगळं मारूनच जा म्हणून काय लका बोलतो तू बी जाऊ दे मरू दे गेलं असतं ती थोड्या वेळाने आणलाय ना बाळाने डबा असू दे जेवतेल. होय बाळा तू किती आहे आता मी आता 10वीत आहे. 10वीत होय. हो. अगं मग पहिल्या सत्राला किती टक्केवारी पडली. मला 97% पडले. 97% पडली. हो. नाना लय हुशार आहे सिद्धी. लका खरंच लका सिद्धी 97 म्हणजे टॉपरला गेली तू मग फार म्हणजे काय आता म्हणायचं त्याला मला बी नाही लई येत. हा तुम्हाला येत नाही म्हणजे तुमची बुद्धीची तेवढी पात्रताच तेवढी आहे त्याच्यामुळे तुम्हाला लय जुळणार बी नाही आणि तुम्ही असल्या इशात लय पुढे जाऊ नका. मी काय म्हणतोय तात्या हा बोला की. सिद्धीला चांगलं शिकवा बरं का. मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या पोरगी 100% डॉक्टर होईल. कुठे एवढे शिकवाय पैसा पाणी आहे आपल्याकडे. शिकवतो आपले 4 बुक शिकली बाज झालं लग्न करून टाकायचं. ही असलीच परिस्थिती बघा. म्हणजे हो काय ते म्हणतात ना ज्याच्याकडे दात आहे त्याकडे चण नाहीत आणि ज्याच्याकडे चण आहे त्याच्याकडे दात नाही. मग जिथं पोरी हुशार आहेत तिथं पैसा नाही आणि जिथं पोरांना काहीच आहे ना तिथं मुबलक पैसा. बरं चला तुम्ही जेवून घ्या मला जायचं अरे औषधाचं आहे तर बाळा तिथं जाता जाता झाडाखाली ठेवू जा. बरं जाऊ तिथं का? जा जा झाडाखाली. बाळा हो. अभ्यास कर मन लावून हो, हो, काय. चालतंय, हो. सिद्धीला का खरंच लईच हुशार आहे पोरगी आला का मला लईच आनंद वाटला खरंच. अहो ना जेव्हा मी तिला रात्रंदिवसा बघतोय का नाही तेव्हा ती पोरगी अभ्यासच करत असती. होय रे सुने तू तिला रात्रंदिवसा कशाला बघायचा तू चांगलं नाही. हा नाही वाटणं येता जाता दिसती व. नाही पण दुसरीकडून रस्ता बदलून जावं. हा. तू कोणाच्या घरी जात जाऊन ह्यांना सुद्धा माहिती तू शाना पोरगा नाही ती. हम्म. आणि काय करा कशाला बाबा 2-4 डॉबरमॅनची कुत्री पाळा. आले का लक्षात. पाळतो की. हा ही अशी 4-2 कुत्री रस्त्याने फिरतात ना डॉबरमॅनची चांगली चावकी कुत्री पाळायची. म्हणजे म्हणजे दारात कोण हा येतं. दारात कोण येणार नाही. पाळतो पाळतो. आणि औषध मारा हो. आणि जीवन घ्या. तात्या हो, हो. औषध राहू दे आता मारायचं हा. जेवून घ्या पहिलं. अव ही नासकी ती नाही गावातली काय ती मलाच लगेच नाव ठेवणार. हो चला जीवन घ्या हो जीवन घ्या हो आता. हो बस जेवण झालं. घेतो चला. जेवण घेतो. कस काय चाललाय बाळा अभ्यास. चाललाय की चांगला चाललाय. चांगला चाललाय ना. हा चांगलाच अभ्यास कर. हो तुला सांग का आता एक आपल्याकडे 4 रुपये हायत म्हणून नाहीतर आपला कैलास तात्या माहिती आहे ना हा माहिती की. त्यांची पोरगी ती सिद्धी. हा सिद्धिताई वे. हा किती हुशार आहे पोरगी हो हुशार आहे. हाय की नाही. हा आणि मग तुला सांगतो आता काय म्हणतय कैलास तात्या माहितीये का काय म्हणत होत. आता 10वी झाली की लगेच लगीन करून टाकू म्हणतय. हो. काय करणार आहे
पैसे आहेत का आब्या त्यांच्याकडं? सांग ना मला तू. माहितच की. मग म्हणून म्हणतोय मी पैसे घालतोय तर अभ्यासात टॉपला गेला पाहिजे ध्यानात ठेवू. हो हा करतोय की. हा कर कर कर. आता काय रे करायचं त्या गरिबांनी? पैसे कुठनं घालवायचं? अहो पण दादा आमच्या अकॅडमीत काळे सरांनी आम्हाला सांगितलं होतं की 12 तारखेला काहीतरी आमच्या अकॅडमीत जेप टॅलेंट हंट म्हणून परीक्षा घेणार आहेत आणि त्यात का नाही कॅम्प्युटर लॅपटॉप सायकल असं खूप बक्षीस देणार आहेत आणि 100% फी माफ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं ती? हुशार असलं ना एखादं पोरग तर त्याला 100% स्कॉलरशिप अकॅडमी खर्च करणार त्याचा पूर्ण वर्षाचा. 100%? हो म्हणजे सगळं पैसे तेच भरणार होय? हो स्वतः सगळं अकॅडमी खर्च करणार. शपथ. मग ह्याच खाण्यापिण्याचं कसं काय? आता ते काय मला माहित नाही पण तुम्ही राऊत सर तुमच्या ओळखीच आहेत की दादा तर त्यांना विचारून बघा की. अरे हायतच की ती तर विसरलेत मी. होय र. मग असं करतो मग कैलास त्याला बी त्याच्या पुरीला बी उद्या घेऊन कारण तुला आज सोडायचा होता का नाही. मग आजच्या दिवस राहून दे तू अभ्यास करत बस. उद्या सकाळनं काय करू कैलास त्याला एक बी घेऊ पुरीला बी घेऊ गणाला बी घेऊ संग. गणा असल्यावर बोलक आपलं बघू मग उद्या झालं तर झालं गरीबाचं कल्याण येड्या लय भारी होईल. असू दे. सिद्धीताई बी हुशार आहे ती 100% लागल 100% स्कॉलरशिप भेटेल तिला. आता काय बाबा ती म्हणती पहिल्या सत्राला 97% येतं. 97? हो. मग असं कर तू अभ्यास करत बस. मी आता जाऊन ही आनंदाची बातमी नाही तात्याला सांगतो. आईला तात्या बी असं खुश होईल की नाही कारण काय त्या गरीबाच्या चेहऱ्यावर हसू येईल होईल का असलंय म्हणल्यावर. कर अभ्यास कर. भारी वाटत असेल. उतरायचंय ना? चला या की खाली. आईला ना हा लका दिवसांदिवस मजला वाढतच चाललाय की. मजला म्हणजे काय का ना. अरे ऍडमिशनच तेवढी येते माणसं पैसे भरून ऍडमिशन घेते तिथं. मग अहो शिकवत्यात लय भारी त्यामुळे एवढी ऍडमिशन आहे ती. काय बोलतोय याला इचरा की. अरे गैवर का घातलाय तू? ना गैवर नाही राव ह्यो. मग अहो असली तर शाळा मला जर मिळली असती आणि असल्या शाळेचं माझं ऍडमिशन झालं असतं ना आता मी कलेक्टर असतो. लय हुशार होतो मी शाळेत. शिक्षक लोकांचं शाळेत इन्स्पेक्शन असलं ना तर मलाच पुढे बसवायची माझी. ह्यो विद्यार्थी लय हुशार आहे म्हणून. अरे हुशार पण तुझी लायकी नाही र. म्हणजे हो आमची लायकी आहे की तुमच्या मागे प्रचार करायचं तुमचं झेंडा घेऊन फिरायचं तीच आमची लायकी. हा अरे शांत बस ना माणसं बघते ती माझी. हा बघू द्या की कळू द्या त्याला किती चालीचा सरपंच आहे त्याच्यात माग प्रचार करून वाटतो झाले माझं. अरे गपकी का तू परत आणणार नाही उगा आणला. अवघाना भाऊ नका करू. माझ्या मैत्रिणी बघते त्या अवघाना भाऊ. असं तुझ्या भावना काय त्यात माझ्या भावना समजून गाना गप प्लीज. सॉरी रडू नको. शाळा किती भारी आहे. आता काय तसं करू नको. अहो तसं नाही ना अहो लय हुशार होतो तुम्ही. कसं होतं मी इज्जतदार आहे र. नाना कधी बी कुठं जाताना शाळेची चाचपणी केली पाहिजे विचारपूस केली पाहिजे आतल्या गोटातल्या माहिती कळती. बरोबर. काय माहितीये का बाळांनो इथं आम्ही ऍडमिशन घ्यायला बघायला आलोय. इथं काहीतरी 12 तारखेचं काहीतरी आहे ना जपचं आहे ना. शिकवतातच का इथं? होय. आणि खायची वेळची काय व्यवस्था छान आहे. खाण्यापिण्याचं चांगलं असणार हे तुमच्या दोघीकडे बघूनच कळतंय या. बरं अभ्यासाचं कसं काय? अभ्यास चांगलाच असणार आणि तू बी अभ्यास चांगलीच करत असणार. तुला चष्मा लागलाय. जो अभ्यास लय करतो ना त्याला चष्मा 100%च लागतो. मला 3रीत असताना चष्मा लागला होता. रात्रून दिवसा 8 टाइम मी अभ्यास करायचो. कधी लागला काय सांग. अभ्यास करत तवा लागला. आता अभ्यास बंद झालाय तर कुठं चष्मा लागल. निवळ मूर्ख आणि हे आमच्या गावचं सरपंच निवळ अडगाळे. जावा बाळा ना तुम्ही. हा तुला चला लवकर. मी काय म्हणतोय तू माझी बी आबरू घालावतोय का? ना त्यांना काय कळते त्या. नमस्कार. नमस्ते 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 नाना. नमस्ते गणाभाऊ. दिवसांदिवस तब्येत सर वाढतच चालली बर का. असं नाही नाना
सांगावं लागतं, आपली माणसं आहेत. आहे की बरोबर. बरं काय चाललंय ह्याचा कसं काय अभ्यास चाललाय? नाही ऋतू खूप चांगल्या पद्धतीनं करतोय. तुम्हाला दर टेस्ट झाल्यानंतर मेसेज येतच असतील. हो येते. आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती चालू आहे त्याची. चांगलं करून घ्या अभ्यास. खूप छान पद्धतीनं करतोय. आता बाप तर काय तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे चांगलं आहे. आणि तसंच पोराचं बी नाव, बापाचं नाव चांगलं आहे गावात. आता ना तुम्हीच बघितलं असेल, हिथं टाकल्यापासून तुम्हाला प्रगती त्याच्यामध्ये जाणवते का? चांगली प्रगती हुशार आहे, अभ्यास बी करतोय बरं. आणि अभ्यास बी तो बी करतोय आणि त्याची प्रगती बी, इथलं शिक्षण क्वालिटी बी तो स्वतः सांगतोय चांगली आहे. त्यामुळे मग आम्ही आज काय झालं, आता म्हणलं ह्याला सोडायचा बी होता. हो सुट्ट्या होत्या. तुमची 2-3 दिवस सुट्टी होती ना, बरोबर. मंथली एंडिंग काहीतरी, त्याला बी सोडायचा होता. आणि ही बघा कैलास तात्या, नमस्ते. हा माझ्यात राहणार असते कामाला. बर 12-13 वर्ष होऊन गेली. एक बिचार एकटे आपल्या तसं काम करतात, चांगले प्रामाणिक व्यक्ती. प्रामाणिक. आणि त्यांची मुलगी आता ती जी 10वी चालली या, प्रथम सत्राला बी असे 3 मार्क पडले, ते 97च्या आसपास टक्केवारी पडली. 97 पॉईंट काय ग, 97.5 टक्केवारी पडली. बर. मग तीच जरा आब्यानं सांगितलं मला की काहीतरी झेप का काय आहे काय, आता मला नाही इतकं माहित. 12 तारखेला काहीतरी आहे ना, पण 12 तारखेला म्हणलं बक्षिसाचं काहीतरी. हा मग काय करू आता, ह्या परीक्षेच्या मार्फत तर बक्षीस असणारच आहे, स्कॉलरशिप पण आहे. पण तुम्ही म्हणताय की ह्यांची अगदी परिस्थितीच नाही, अगदी 300-400 रुपये रोजाने काम करतायत, की तुमची अडचणच आहे राहण्या खाण्यापासून सगळ्याचीच. तर त्या संदर्भात आपल्या संस्थेचे जे संचालक आहेत गाडगे सर, काळे सर, यांच्याशी आपण चर्चा करू, ते नक्कीच तोडगा काढतील याच्यामधून. चालतंय की मग. लय भारी होईल. चला भेटू. चला ऋतू जा क्लासमध्ये. जा. काय होतं, लेक्चर चालू असतात हा. आणि आपली जी अकॅडमी आहे ती 11वी 12वी सायन्स, त्याचबरोबर नीट JEE ची तयारी करून घेणारे खूप चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेतो. 11वी 12वी म्हणजे कॉलेज प्लस कोचिंगची आपली अकॅडमी आहे. नाही लय नाव आहे सर तुमचं, अकॅडमीचं लय नाव आहे. रिझल्ट बी आहे ना, पोरांना कळतंय ना. अहो गेली सलग 12 वर्ष आपलं हे ज्ञानदानाचं कार्य चालू आहे. हा तेवढं आहे, चांगलं करताय सर. चला. नमस्कार. नमस्ते. आपले पालक अच्छा. बाजीनाना नमस्ते. सोनवलकर, त्यांचा आपल्याकडे विद्यार्थी हो ऋतुराज सोनवलकर. तर ते 12 जानेवारी आपली जी परीक्षा आहे झेपची परीक्षा त्या संदर्भात आले. अच्छा. काय झालं सर, माझा तो मुलगा इथं हो शिकतो आहे की तुमचा ऋतू आमच्याकडे आहे. हा. आणि अकॅडमीला कशी फॅसिलिटी काय हे सगळं मला माहितच आहे. काय झालंय, आता हे आमच्या गावचे कैलास तात्या आहेत. बरं. नमस्ते. गेली 10-15 वर्ष माझ्याकडेच काम करतात आपल्या शेतात. बरं. परिस्थिती गरीब आहे. अच्छा. आणि त्यांची मुलगी आहे, इतकी टॅलेंट आहे. आता प्रथम सत्र झालं ना बरं. 10वीच, त्याला 97 पर्यंत मार्क पडले. अरे वा, अभिनंदन दिदे, छान, हुशार आहे. मग आता बोलत बोलत असा विषय झाला आमचा बरं. की हे म्हणले काय आपण शिकवणार नाही, म्हणजे 10वी झाली की आपलं बरं. कुठेतरी लग्न करून देणार असं म्हणत होते. काय झालं, मी घरी गेल्यानंतर माझ्या मुलाने सांगितलं मला आमच्या अकॅडमीत असं असं काय आहे, म्हणजे आता काही ते टॅलेंट झेप वगैरे काहीतरी आहे. 12 तारखेला आपल्याकडे झेप टॅलेंट हंट टेस्ट आहे. तर त्या संदर्भातच आम्ही आलोय तुमच्याकडे. बरं. आम्हाला जरा सविस्तर सांगा काय आहे. चालेल. तुम्हाला ह्या परीक्षेविषयी अगदी योग्य माहिती मिळाली आणि तुम्ही योग्य वेळेत आलेला आहात. आता ही झेप टॅलेंट हंट टेस्ट 12 जानेवारीला सकाळी 10:30 ते 11:30 अशी होत असते. तर त्या 1 तासात विद्यार्थी पेपर लिहितात. त्या दरम्यान आपल्याला इकडे पालकांसाठी करिअर गायडन्स, विद्यार्थ्यांसाठी पुढे भविष्यात काय आहे हे केलं जातं. तज्ञ प्राध्यापक त्याची माहिती देतात. वेगवेगळ्या परीक्षा असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे. त्याच्यानंतर त्याचे स्कॉलरशिप्स पण असतात. हे आपल्या अकॅडमीच्या स्कॉलरशिप्स वेगळ्या, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप असतात. कारण काय की सगळ्याच पालकांना हे शक्य होत नाही, तर ते त्याविषयी माहिती दिली जाते. त्याच्यानंतर आपल्या टेस्टचे रिझल्ट पण तयार होतात आणि रिझल्ट झाल्यानंतर त्याच्यावरची बक्षीस वितरण होतं आणि बक्षीस वितरण झालं की मग आपला कार्यक्रम संपतो. तर आपली एकमेव अकॅडमी की त्याच दिवशी सेम डेला 1.5 तासातच रिझल्ट डिक्लेअर करते आणि बक्षीस घेऊन विद्यार्थी घरी जातात. मस्तच. बरं, ते तुम्ही जे सांगितलं ते खूप छान सांगितलं. पण माझा क्वेश्चन असा आहे की मी इथं आल्यानंतर एक्झाम देणार आहे, मग दिल्यानंतर मला काही मटेरियल असेल म्हणजे 10th एक्झाम पेपर असतील किंवा नोट्स असतील ते अवेलेबल होतील का मला?
अच्छा, म्हणजे 10वी बोर्ड. हा. नक्की आपण 3 प्रश्नपत्रिका संच प्रत्येक विद्यार्थ्याला देतोय. वा वा, म्हणजे त्या हिशोबाने अभ्यास बी होईल पोरांचा. करेक्ट, बरोबर विद्यार्थी आहे. अभ्यास करतो. ते आहे बरोबर, पण बक्षीस बी काय ठेवलेत का? हो, बक्षीस पण आहेत. ह्या परीक्षा झाल्यानंतर लागलीच आपण पेपर तपासतो आणि जे प्रथम विद्यार्थी 50 विद्यार्थी येतील त्यांना आपण काही वस्तू स्वरूपात, काही रोख बक्षिसाच्या स्वरूपात आपण बक्षिस ठेवलेली आहेत. त्यामध्ये 1 नंबर जो विद्यार्थी येईल त्याला कॉम्प्युटर सेट आपण देणार आहेत, 2 नंबर आहेत त्याला टॅब देणार आहेत, 3 नंबरच्या विद्यार्थ्याला सायकल देणार आहेत आणि तिथून पुढच्या बाकीच्या विद्यार्थ्यांना असे भरपूर बक्षीस आपण त्या दिवशी देणार आहोत. सर बक्षीस भेटेल, बक्षिसाचं काय नाही, पण मला ही 2 वर्ष खर्च झेपणार नाही. मी ह्यांच्याकडे सालावर काम करतोय, कसं मला परवडायचं, जमणार नाही खर्च. अतिशय चांगला क्वेश्चन तुम्ही प्रश्न विचारला की काही गरीब पालक असतात की ज्यांच्या मुलं अतिशय हुशार असतात. अशा विद्यार्थ्यांना अकॅडमी तर्फे आमची जी संस्था आहे सिद्धांत शिक्षण प्रसारक मंडळ, त्यांच्यातर्फे आपण 25% ते 100% आपण फी मध्ये सवलतीचे पण आपल्याकडे बक्षीस त्या विद्यार्थ्यांना दिले जातात आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आणखी त्यांना सवलती दिल्या जातात त्याच्यामध्ये. त्यामुळं एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे की गरीब घरातला पण मुलगा मुलगी या ठिकाणी शिकलं पाहिजे असं आमचा पण प्रामाणिकपणे हेतू असतो. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क पडतील त्याला 100% मोफत का? अगदी 100% शिक्षण, त्याचं फी सवलत तर त्याला 100% मिळू शकते, त्याच्याबद्दल काहीच अडचण येत नाही. सर काय माहितीये का, आता आमचं गाव थोडं आडमार्गी आहे, म्हणजे जाण्या येण्याचं जरा लांब आहे, अपडाऊनची जी एवढी सोय नाही. मग इथं राहण्याची खाण्याची अशी काही सोय आहे का? म्हणजे हो, आपले स्वतंत्र मुलांचे मुलींचे हॉस्टेल मेस आहेत. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप अडचणीची आहे अशा विद्यार्थ्यांना आमची संस्था काही प्रमाणामध्ये किंवा काही इतर संस्था पण अशा सामाजिक संस्था आहेत की ते त्यांना मदत करतात. त्याची आम्ही तुम्हाला नाव वगैरे सुचवू शकतो त्यावेळेस. म्हणजे ती हिला जर चांगली मार्क पडली तिचं जेवणा खावणाची सोय होईल ना? जेवणा खावण्यापासून शिक्षणापर्यंत पण सोय होऊ शकते. विद्यार्थी जर हुशार असेल तर त्याच्या पाठीमागे अकॅडमी हमेशा उभं राहते. थोडक्यात ना अकॅडमी दत्त घेतल्या झाली हुशार अगदी बरोबर. लय राव भारी. मग हुशार बी तेवढी आहे सर. ते आता तुम्ही चिंता करू नका आणि असला तर विचार काढा ही लग्न करायचं. इथपर्यंत आलोय, आभार आहे सर. सर छान माहिती मिळाली आम्हाला. येतो आम्ही 12 तारखेला आणून सोडतो तिला. 12 तारखेला सकाळी 10 वाजता मात्र लक्ष करून यायचं. आणि त्याचबरोबर तिचे जर मैत्रिणी असतील, क्लासमेट असतील काही, त्यांना पण सगळ्यांना घेऊन ये. काय त्यांना पण सांगतो आणि गावात की सांगतो, आपल्या बी गावात सांगता. सर खेड्यापाड्यात कुणालाच ही माहिती नाही, माहितीये का? जे सगळ्यांना सांगा आणि या म्हणून. नाही नक्की. धन्यवाद. चला.